माझ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी मी पायी जात आहे। शेवटी आमच्या आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी पण आज सकाळीच विधानसभेपर्यंतचा प्रवास टू व्हीलर बाईकनी केलेला आहे। आम्ही आमच्या ताफ्यातल्या गाड्या कमी केलेल्या आहेत आणि म्हणून भारताच्या प्रत्येक नागरिकाने हे कुठलंही पक्षीय राजकारण न आणता, हे कुठलाही पक्षाचा विषय नाही आहे, आदरणीय पंतप्रधानांनी देशाचे पंतप्रधान म्हणून केलेलं आवाहन आहे। म्हणून प्रत्येक नागरिकांनी ते पाळलं पाहिजे आणि त्या मार्गावर चाललं पाहिजे। विरोधक मात्र याकडे स्टंटबाजी म्हणून आरोप करताना पाहायला मिळतात। मुळात तेच तर तुम्ही सांगितलं, हा कुठला राजकीय मुद्दाच नाही आहे। देशाचे पंतप्रधानांनी नागरिकांना आवाहन केलेलं आहे। इथे कोण भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, शिवसेना हे सगळे पक्षाचे लेबल बाजूला ठेवून मला वाटतं नागरिक म्हणून अगर आम्ही ह्याच्याकडे पाहिलं तर हे कुठलेच स्टंट वाटणार नाही। मी सगळ्या जणांना, सगळ्याच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगेन की तुम्ही कुठल्या पक्षाचे सदस्य होण्याच्या पहिले भारतीय आहात की नाही, तर भारतीय म्हणून स्वीकारा आणि आदरणीय पंतप्रधानांच्या केलेल्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद द्या। एक शेवटचा प्रश्न, ज्या पद्धतीने तुम्ही हा सगळा आज पायी निघालेला आहात, दुसरा मुद्दा म्हणजे मुख्यमंत्रीही या बाईकवरती निघाले आहात, ताफ्यामध्ये कशा पद्धतीने गाड्या कमी केलेल्या आहात आणि जे जास्तीत जास्त जे काही तुमच्या बैठक आहेत त्या ऑनलाईन घेण्याच्या संदर्भात काही निर्णय घेतलेला आहे का? आमच्या ताफ्यामध्ये सुरक्षेच्या दृष्टिकोनातून 2 गाड्या आहेत, त्या आम्हाला जे काही थ्रेट परसेप्शनच्या प्रमाणे आम्हाला ठेवायलाच लागतात। एक दुसरं, आमचे जे एक्स्ट्रा गाड्या ज्या असतात, ज्या DV कार असो, डिपार्टमेंटच्या गाड्या असो, त्या लोकांना मी थांबायला सांगितलेलं आहे। त्या लोकांना बोललो आहे की तुम्ही तुमच्या कार्यालयावरच थांबा। मी स्वतः EV कार वापरण्याच्या दृष्टिकोनात आजपासून सुरुवात केलेली आहे। खात्यातले